नमस्कार, स्वागत आहे आपलं मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्कमध्ये. बातमी आहे अंबड तालुक्यातून. अंबड तालुक्यातील घोंगडे हदगाव येथे मत्स्योदरी विद्यालय घोंगड हदगाव येथील 10वीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ संपन्न. सविस्तर माहिती अशी की अंबड तालुक्यातील घोंगडे हदगाव येथे यात मत्स्योदरी विद्यालय घोंगडे हदगाव येथील 10वीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ तसेच परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा कार्यक्रम आज दिनांक 17/2/2025 सकाळी 11 वाजेच्या सुमारास पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण जनार्दन ठेग, मुख्याध्यापक मत्स्योदरी शिक्षण संस्था जामखेड, तसेच माननीय श्री D.A. जाधव, मुख्याध्यापक मत्स्योदरी विद्यालय घोंगडे हदगाव, तसेच मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय माजी आमदार राजेश भैया टोपे साहेब हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. तरी या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून संभाजीनगर येथील ॲडव्होकेट देवकते सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर या कार्यक्रमासाठी शाळेचे सध्या पदावर असलेले मुख्याध्यापक जाधव सर, पवार सर, नांदरे सर, गुरव सर, पटेकर सर, खरात सर, बांगर सर, वाघमारे सर, शेख सर, लांडगे सर, कोटुंबे सर, यटाळे सर व पांढरे तात्या तसेच बोराडे तात्या व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरी 10वीच्या विद्यार्थ्यांना 9वीच्या विद्यार्थ्याच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी माननीय राजेश भैया टोपे साहेब यांनी थोडेफार मार्गदर्शन केले. तरी देवकते साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले. या सर्व कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण आपण मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्क या चॅनलवरती बघू शकता. कॅमेरामॅन या रामटेसोबत प्रतिनिधी सुनील गुले, मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्क घोंगडे हदगाव. ज्येष्ठ व्यक्तिमत्व कारखान्याचे संचालक काका मनोज काका पण, सरदार काका पण, सर्व मस्के परिवार, आमचे सर्व HM आणि शिक्षक, गावातले सगळेच सहकारी आणि विद्यार्थी बंधू भगिनी, खर तर आज आपल्या सगळ्यांना फेअरवेल आहे. बरोबर, फेअरवेलच म्हणायचं ना, निरोप. फेअरवेल म्हणजेच निरोप. डिक्शनरीत बघा तर तुम्ही 10वी पास झाला, आता 10वीला बसणार आहात. हा म्हणजे 10वी बसून आता 11वीला जाणार, तर म्हणजे पास होणार. तर विचार करावा. माझीही मुलगी 10वीला आहे. परवा मी तिला पेपरला सोडायला गेलो. आता आमचे वडील, आमची आई कधीही पेपरला सोडायला आम्हाला आले नाहीत. आमचं केंद्र त्यांना माहित नव्हतं. आम्हाला गुरुजीच घेऊन जायचे, इकडून तिकडे चला, तिकडून इकडे. आणि तिथं सोडायला गेल्यावर गेटवर आई बापांची लगबग. पोरगा आत गेलंय, ते तिथं आतल्या गेटमध्ये जाऊस तर टाटा बाय बाय, ते ट्रान्सपरंट पॅड घेतलं का, पेन घेतला का. माझ्या शेजारी सत्रस्त उभारले होते. मला म्हणले, रावसाहेब तुम्हाला आठवतं का, म्हणले तुम्हाला कोणी सोडायला आलेलं वगैरे. मी म्हणलं आता सगळा अभ्यास सांगायचा म्हणल्यावर लय वेळ जाईल सर, पण हे चाललंय हेच आता आपण अनुभवायचं. काळ बदलला, याच्यानुसार आपल्याला चालायला लागेल. त्यामुळं तुम्हाला एवढे निरोप समारंभ, शिक्षणाचं एवढं महत्व, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलंय. आमच्या काळी असं नव्हतं. काकांच्या काळी तर मला वाटतं त्याच्यापेक्षा वाईट अवस्था होती. 7वी पास झाला हा गावातला एखादा माणूस की तो नोकरीला लागायचं, एवढं शिक्षणाचं महत्व होतं. पण काळ बदलत गेला आणि सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचं इथं पूजन तुम्ही केलं. हे तर सगळ्यांना मान्य करावं लागेल की सावित्रीबाई फुलेंमुळेच आज तरी शिक्षणाचं मुलींच्या बाबतीतलं महत्व अधोरेखित झालं.